नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम इज गिव्हन बाय. इक्वेशन दिले त्याने. x इक्वल टू 6 साइन 3 पाय टी प्लस 5 पाय बाय 6 मीटर सांगितले. म्हणजे एस आय सिस्टम मध्ये सगळं दिलेलं आहे. विचारले काय काय बघा. अँप्लिट्यूड विचारले, फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे आणि फेज कॉन्स्टंट म्हणजे फाय विचारलेला आहे. ह्याला फेज कॉन्स्टंट म्हणतात, इनिशियल फेज म्हणतात आणि अजून एक नाव आहे इपो, हे सुद्धा त्याचं नाव आहे. मग हे एवढं सगळं त्यांनी दिलेलं आहे, विचारलेलं आहे. काही किरकोळ प्रश्न आहे, काही विशेष नाहीये. मग हे जे काही सगळं दिलेलं किंवा विचारलेलं जे काही आहे ते सगळं एकत्र लिहून घ्यायचं गिव्हन डाटामध्ये या पद्धतीनं. त्याच्यामध्ये फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन सेकंड सेक्शन तुमचा. हे दिलेलं इक्वेशन लिहून घेतोय परत एकदा. कंपेअरिंग विथ या प्रकारचं आपलं इक्वेशन मांडा. एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय हे असं कम्पेअर करून घ्या. म्हणजे काय मिळणार तुम्हाला. ए इक्वल टू 6 मीटर, ओमेगा इक्वल टू बघा इथं टी चा कोइफिशियंट आहे तो ओमेगा आहे, हे ए आहे पुढे लिहिलेलं. मग आता इथं ओमेगा इक्वल टू येणार 3 पाय, त्याचं युनिट रेडियन पर सेकंद. त्यानंतर फाय इक्वल टू 5 पाय अपॉन 6 रेडियन. हा झाला इनिशियल फेज किंवा फेज कॉन्स्टंट किंवा इपो. आता ओमेगा वरून फ्रिक्वेन्सी तेवढी काढून घेऊया. ओमेगा इक्वल टू किती सांगितले. 3 पाय सांगितले. ओमेगा म्हणजेच 2 पाय एन करून घ्या तिथं, हे असं होईल. याच्यामधलं पाय तेवढं कॅन्सल होईल. एन इक्वल टू येणार 3/2. 3/2 म्हणजेच 1.5 हर्ट्झ. ही त्याची फ्रिक्वेन्सी, हे त्याची अँसर्स सगळे. त्यामुळे हे एकदम सिंपल एक्झाम्पल आहे, पण बेसिक एक्झाम्पल आहे, कारण आपल्याला पुढे हे कम्पेअर करावं लागेल, त्याच्यासाठी हे घेऊन ठेवलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. 2 पॅरलल एसएचएम्स आर गिव्हन बाय. 2 एसएचएम दिलेले आहेत. ही फर्स्ट एसएचएम सेंटीमीटर मध्ये आहे, सीजीएस सिस्टम मध्ये आहे कॅल्क्युलेशन. ही दुसरी एसएचएम. फाइंड द एम्प्लिट्यूड अँड द इपो ऑफ रिझल्टंट एसएचएम. तर ह्या 2 एसएचएम्स एका वेळेला ऍक्ट झाल्यानंतर जी रिझल्टंट एसएचएम तयार होईल त्याचा आपल्याला काय, रिझल्टंट एसएचएम ची एम्प्लिट्यूड आणि त्याचा इपो. इपो म्हणजेच इनिशियल फेज, फेज कॉन्स्टंट पैकी तुम्ही काही म्हटलं तरी चालेल, मग सांगितले मी तुम्हाला. मग आता पहिल्यांदा ही दोन्ही इक्वेशन्स मी इथं मांडून घेतोय. गिवन डाटा x1 इक्वल टू 20 साइन 8 पाय टी, हे सेंटीमीटर मध्ये आहे. x2 इक्वल टू 10 साइन 8 पाय टी प्लस पाय बाय 2 सेंटीमीटर. त्याच्यानंतर जी रिझल्टंट एसएचएम येईल त्याची एम्प्लिट्यूड विचारले, त्याला आपण आर कन्सिडर करूया.
त्यानंतर रिझल्टंट एसएचएम चा इनिशियल फेज म्हणजेच इपो, त्याला आपण नोटेशन वापरलेलं आहे डेल्टा. मग ही सगळी दिलेली इन्फॉर्मेशन आहे. आता याला सॉल्व्ह करूया, काय काय होते बघूया याच्यामध्ये. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. याच्यामध्ये हे जी इक्वेशन्स दिलेली आहेत, हे फक्त पहिलं इक्वेशन मी मुद्दाम असं मांडून घेतो. ह्याच्या पुढे फेज दिलेला नाहीये, तो आपण कन्सिडर करूया 0. आणि हे जे दुसरं इक्वेशन आहे, हे इक्वेशन, या दोन्ही इक्वेशनना आपण कम्पेअर करूया. कंपेअरिंग विथ x इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय. ज्यावेळेला तुम्ही पहिल्या इक्वेशन बरोबर कम्पेअर करताय, त्यावेळेला सगळी पहिली इन्फॉर्मेशन 1 न दाखवू आपण. पहिल्या एसएचएम ची एम्प्लिट्यूड आहे 20 सेंटीमीटर. ओमेगा 8 पाय, फाय ची व्हॅल्यू, त्याला आपण फाय 1 लिहूया, 0. दुसऱ्या इक्वेशन कडे चला. आता 20 सेंटीमीटरच्या ऐवजी इथं 10 आहे, 10 सेंटीमीटर. ओमेगा 8 पायच येणार आहे, पिरियड सेम असतो याच्यामध्ये. आणि फाय 2 इक्वल टू ते येणार पाय 2. मला याच्यामध्ये रिझल्टंट आणि डेल्टासाठी, इनिशियल फेजसाठी फॉर्म्युले वापरावे लागतील. आता फॉर्म्युले बघा कशा पद्धतीनं आहेत ते. आर इक्वल टू, म्हणजे रिझल्टंट एसएचएम ची एम्प्लिट्यूड, स्क्वेअर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस फाय 1 मायनस फाय 2, हे या पद्धतीने. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया, बघूया त्याचं काय काय येते. A1 आहे 20, 20चा स्क्वेअर प्लस 10चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स 20 इंटू 10 इंटू कॉस फाय 1 आहे 0 मायनस फाय 2, हे असेल. आता सिम्प्लिफिकेशन होईल इथून पुढं. मग 20चा स्क्वेअर येणार 400 प्लस 10चा स्क्वेअर येणार 100 प्लस इथं काय बघा बरं, ह्यांचं सगळ्यांचा प्रोडक्ट किती होते, ते 40 होणार आणि हे 100, सॉरी 400, 40 गुणिले 10 400 होणार. आणि इथे येणार कॉस मायनस पाय 2 येते. कॉस मायनस थिटा हे कॉस थिटाच येते, त्याच्यात काही चेंज होत नाही. तर लिहितो इकडे बाजूला, कॉस मायनस थिटा इट इज इक्वल टू कॉस थिटा. म्हणजेच हे काय होणार बघा आता, 400 प्लस 100 हे होणार 500 प्लस 400 इंटू कॉस पाय 2. कॉस 90 ची व्हॅल्यू 0 आहे, त्यामुळे हा पार्ट निघून जाईल. हा पार्ट निघूनच जाईल. ते राहणार शिल्लक इथं, तर शिल्लक राहणार 500. यालाच फक्त मी असं मांडून घेतो, म्हणजेच हे किती होणार आहे, 10√5 सेंटीमीटर. आता √5 मला तेवढं बघावं लागेल, त्याच्यासाठी आपल्याला लॉग टेबल कडे जावं लागेल. बघा त्याच्यामध्ये स्क्वेअर रूट्स मध्ये
फाईव्हचं स्क्वेअर रूट आहे 2.236 दाखवते इथं ते पण. बघा, इथं 5 आहे, हे त्याचं स्क्वेअर रूट 2.236. त्यामुळे हे कसं येणार 10 into 2.236 that is equal to 22.36 सेंटीमीटर. ही आहे रिझल्टंट एस एच एम ची रिझल्टंट अँप्लिट्यूड. आता याच्या पुढचा अजून एक त्यांनी पॉइंट विचारलेला आहे आपल्याला, तो म्हणजे इनिशियल फेज डेल्टा. त्याला बघू आता काय काय करायला लागते ते. नाउ डेल्टा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, तर याचाही मोठा फॉर्म्युला आहे, A1 साइन अल्फा 1, अल्फा 1 नाहीये, फाय 1 घेतले आपण, प्लस A2 साइन फाय 2. त्याच पद्धतीनं A1 फॉर्म्युले पाहिजे असले तर लिस्ट बघा फॉर्म्युल्याची, त्याच्यामध्ये असेच फॉर्म्युले आहेत का चेक करून घ्या. हे असं इथे आता याच्यामध्ये मला त्या व्हॅल्यूज यूज करायच्या आहेत. देअरफॉर डेल्टा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ A1 20 आहे, त्यानंतर फाय 1 0 आहे, चेक करू शकताय तुम्ही व्हॅल्यूज. A2 10 आहे आणि फाय 2 आहे पाय बाय 2. डिवायडेड बाय मध्ये अशाच व्हॅल्यूज येतील, फक्त साईनच्या ऐवजी कॉस येणार आहे. हे असेल. एकदा व्हॅल्यूज फक्त व्यवस्थित बघून घ्या वापरलेल्या आहेत किंवा नाही. व्हॅल्यूजच जर चुकल्या तर मग काय आन्सर बरोबर येणारच नाही. देअरफॉर डेल्टा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ साइन 0 ते 0 येणार, साइन पाय बाय 2 ते 1 येणार, त्याच्या पुढे 20 कॉस 0 म्हणजे 1 येणार, प्लस कॉस पाय बाय 2 ते 0 येणार. त्यामुळे हे किती होणार आहे बघा बरं, टॅन इनवर्स ऑफ इथे येणार 10, इथे येणार 20, म्हणजेच हे होणार टॅन इनवर्स ऑफ 0.5 होणार. हे परत एकदा व्हॅल्यू जरा बघून घ्या. साइन 0 0, साइन 91 बरोबर आहे, तर प्लसच आहे ते पण करेक्ट आहे. 20 कॉस 0 1 येणार, कॉस 90 सॉरी बरोबर आहे, कॉस 90 0 येणार, करेक्ट आहे. टॅन इनवर्स 0.5. आता परत ह्याचं तुम्हाला काय करावं लागेल, नॅचरल टँजंट्स मध्ये जावं लागेल, नॅचरल टँजंट्स, आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला 0.5 शोधावं लागेल. 0.5 हे आहे 86. इथं 86 आणि पुढे 15 येते. एक सोपं काम करू आपण सर, बघा मी मार्किंग करून देतो इथं, तुम्हाला चेक करा तुम्ही पण नंतर तेवढंच. तर 5008 आहे बघ,
आणि पुढे मीन डिफरन्स आहे 7चा. चालते, 5001 पर्यंत ठीक आहे. म्हणजे हे किती येते? 26 डिग्री येते. परत एकदा दाखवतोय, 1 मिनिट फक्त. कारण ही वरती मिनिटं दिसत नव्हती त्याच्यामध्ये. हे 5008. मीन डिफरन्स हा 7चा मी त्याच्यातून वजा करतोय, म्हणजे 5001 येणार. आता इथं हा अँगल किती आहे बघा, पहिल्यांदा 26 डिग्री. 5008च्या वरती किती आहे? इथं 36 मिनिट आहे. आणि हे कितीतला आहे, किती मिनिटातलं आहे? 2 मिनिटातलं आहे. मी यांची वजाबाकी केली, यांची पण वजाबाकी करा. 36 - 2 हे होणार 34. 26 डिग्री आणि 34 मिनिट येणार ह्याचा आन्सर. मग लक्षात ठेवा, 26 डिग्री 34 मिनिट्स हे कसं बघायचं आहे, ती पण प्रोसिजर इथं दाखवले. चेक करून घ्या व्यवस्थित. 26 डिग्री आणि 34 मिनिट. तर हे त्याचं फायनल इपो म्हणू आपण त्याला, रिझल्टंट SHM चा इपो. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, त्याच पद्धतीचं आहे, थोडे चेंजेस आहेत. टू पॅरल SHM. पहिली SHM सांगितलेली आहे x1 इक्वल टू 5 sin 4πt + π/3 सेंटीमीटर. दुसरी SHM x2 इक्वल टू 3 sin 4πt + π/4 सेंटीमीटर मध्ये आहेत दोन्ही पण. आर सुपरपोज्ड ऑन ए पार्टिकल. डिटरमाइन द एम्प्लिट्यूड. परत एकदा एम्प्लिट्यूडच विचारले आणि इपो विचारले रिझल्टंट SHMचं. पहिल्यांदा दिले जे काय काय ते दोन इक्वेशन्स लिहून घेऊया आपण. x1 इक्वल टू 5 sin 4πt + π/3 सेंटीमीटर. आणि x2 इक्वल टू 3 sin 4πt + π/4 सेंटीमीटर. हे त्यांनी दिलेलं आहे. विचारले परत मगाच्याच पद्धतीनं रिझल्टंट SHM ची एम्प्लिट्यूड आणि रिझल्टंट SHM चा इपो. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. दोन्ही इक्वेशन्स परत एकदा लिहून घेतोय. x1 इक्वल टू 5 sin 4πt + π/3. x2 इक्वल टू 3 sin 4πt + π/4. हे सगळे सेंटीमीटर मध्ये आहेत. म्हणजे CGS सिस्टम मध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. कम्पेअरिंग विथ x इक्वल टू a sin ωt + phi. याच्याशी कम्पेअर करूया. बघा काय काय ते ह्या दोन्ही ठिकाणच्या एम्प्लिट्यूड्स झाल्या. A1 इक्वल टू 5 सेंटीमीटर. A2 इक्वल टू 3 सेंटीमीटर. त्यानंतर ω4π तो सेमच आहे, त्याच्यात काय अडचण नाहीये. फाय ची व्हॅल्यू चेक करा. पहिल्या ठिकाणी व्हॅल्यू φ1 आहे π/3. आणि φ2 आहे π/4. या व्हॅल्यूज आपल्याला इथं मिळालेल्या आहेत.
आता रिझल्टंट अँप्लिट्यूड मला फाइंड आउट करायची आहे. रिझल्टंट SHM ची अँप्लिट्यूड आर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस ट्वाइस A1 A2 कॉस फाय 1 मायनस फाय 2. मग एक काम करतो, याच्यातलं जे फाय 1 मायनस फाय 2 आहे ते जरा सेपरेट काढूनच घेतो इथं मी पहिल्यांदा. तर थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल त्याच्यासाठी आपल्याला. फाय 1 मायनस फाय 2 पाय/3 मायनस पाय/4 हे असं येईल. ऍक्च्युली हे आहे 60 पाय/3 म्हणजे, आणि हे आहे 45 पाय/4 म्हणजे. मग 60 वजा 45 म्हणजे 15 येणार आहे, पण ते इन टर्म्स ऑफ पाय किती येते ते मांडूया, आणि मग नंतर इथं ती व्हॅल्यू पण आपण यूज करू. इथं लसावी येणार 12, इथं 4 न मल्टिप्लाय करा ते होणार 4 पाय, मायनस इथं 3 न मल्टिप्लाय करून घ्या ते येणार 3 पाय, म्हणजेच हे किती होणार पाय/12 येणार. आणि तुम्ही पायची व्हॅल्यू जर 180 डिग्री जर वापरली तर हे येते 15 डिग्री. त्यामुळे मी आता फाय 1 मायनस फाय 2 च्या ठिकाणी डायरेक्ट 15 डिग्री लिहिणार आहे, कारण मला परत त्याचा कॉस बघायचा आहे. त्यामुळे ही व्हॅल्यू मी इथं वापरतोय. देअरफोर आर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ A1 किती आहे 5, 5 चा स्क्वेअर, A2 3 चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स 5 × 3 इंटू कॉस पाय/12 ते लिहितोय मी इथं. मात्र कोसाइन मध्ये बघताना आपल्याला 15 डिग्रीचा कॉस बघावा लागेल. बघूया ते पण, बाकीचं सिम्प्लिफाय करत येऊया तिथपर्यंत. म्हणजे काय काय होणार बघा, 5चा वर्ग हे येणार 25, 3चा वर्ग तो येणार 9, 2×5 = 10, 10×3 = 30, 30 इंटू कॉस पाय/12 म्हणजे cos 15. आता आपल्याला नॅचरल कोसाइन्स मध्ये जावं लागेल. नॅचरल कोसाइन्स मध्ये cos 15 डिग्री, इथं 15 डिग्री आहे. त्यानंतर ही त्याची व्हॅल्यू येणार आहे 0.9659. बघा ही नॅचरल कोसाइन्सच आहे का, आहे. 0.9659 ही व्हॅल्यू तिथं आपल्याला यूज करावी लागेल. 0.9659 ती व्हॅल्यू आता इथे घेतोय मी. असेल सिम्प्लिफाय करूया त्याला आता आपण. देअरफोर आर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 25 + 9 हे होणार 34, प्लस इथं पहिल्यांदा 10 न मल्टिप्लाय करून घ्या म्हणजे किती होणार बघा बरं, 9.659, आणि उरलेलं 3 त्यानं 3 न ह्याला मल्टिप्लाय करून घेऊया. मग हे किती होते बघा बरं, 3×9 = 27, 7 हात चालेल, 2×3 = 15, 2×17 हात चालेल, 3×18 आणि 1×19 हात चालेल, 3×9 = 27 आणि 1×28, म्हणजे हे होणार आहे 28.977. हे एवढं होणार तिथं. मग आता यांची परत बेरीज करावी लागेल. मग 28.977 प्लस 34 म्हणजे हे काय होणार, 779, 8 आणि 4 = 12, 2 हातचे आले, 3 4 आणि 2 6, 62.98 कन्सिडर करू आपण त्याला, कारण आपण 4च डिजिट बघू शकतोय लॉग टेबल मध्ये. आता परत आपल्याला लॉग टेबल मध्ये स्क्वेअर रूट वरती जावं लागेल. आणि त्याच्यामध्ये 62 चा 9 मध्ये
8चा मेन डिफरन्स बघावा लागेल. 62 परत एकदा पाहिजे असलं तर तिकडे बघून घ्या. 62 98 62चा 9 मध्ये 8चा मेन डिफरन्स. इथं 62 आहे 9 मध्ये एवढे ते 8चा मेन डिफरन्स आहे 5. हे किती होणार आहे 7.931 प्लस 5 म्हणजे 7.936 होणार. 7.936 सेंटीमीटर ही त्याची रिझल्टंट एसएचएम ची अँप्लिट्यूड मिळेल तुम्हाला. तेव्हा बघा कसं कसं काय काय कॅल्क्युलेशन करायचं आहे ते. आता मला फाइंड आउट करायचं आहे त्याचा इनिशियल फेज. मग इनिशियल फेज साठी डेल्टा इक्वल टू tan इनवर्स ऑफ A1 sin phi1 प्लस A2 sin phi2 डिवाइडेड बाय A1 cos phi1 प्लस A2 cos phi2 असे. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया आपण. टॅन इनवर्स ऑफ जरा बघा व्हॅल्यूज वरती काय काय होते ते. A1 A2 आणि phi1 phi2 पाहिजे. मग A1 आणि A2 5 आणि 3 आहेत. phi1 phi2 π/3 आणि π/4 आहे. 5 sin π/3 त्यानंतर A2 ते आहे 3 आणि sin π/4. आता डिवायडेड बाय मध्ये व्हॅल्यूज अशाच राहतील फक्त साईनचं कॉस करायचं आहे. हे असं येईल. आता इथलं पण कॅल्क्युलेशन जरा वाढणार आहे एवढं लक्षात ठेवा. कारण आता इथं व्हॅल्यूज बघा कशा येतात. 5 sin 60 येते √3/2. पण √3/2 नको मला. मला त्याची पॉइंट मधली व्हॅल्यू पाहिजे कारण ते परत सोडवत बसावं लागेल. आणि sin 60 आहे 60 ची व्हॅल्यू sin 60 आहे 0.8660. ती व्हॅल्यू मला यूज करायची. 0.8660 प्लस 3 sin π/4 45. साइन 45 बघा बरं किती येते. हे बघा इथे पहिलीच व्हॅल्यू येते 0.7071. हीच cos 45 साठी पण व्हॅल्यू आहे 0.7071 डिवायडेड बाय मध्ये 5 cos 60 ते येणार आहे 1/2 म्हणजेच 0.5 प्लस इथं हीच व्हॅल्यू राहणार आहे कारण sin 45 आणि cos 45 सेम व्हॅल्यूज आहेत. आता हे सगळे प्रोडक्ट करून घ्यावे लागतील आपल्याला आणि मग त्याचं परत सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. सो दिस इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 5 ने इथं मल्टिप्लाय करून घ्या. मी इथं बाजूला घेतोय तिथं काही गोंधळ नको जास्त. 0 5 30 0 हातचे 3 5 30 आणि 3 33 3 हातचे 3 48 आणि 3 43 हे एवढे येते 4.33. एवढंच लिहितोय त्याला काही गरज नाही पुढच्याची. 3 ने इथं मल्टिप्लाय करून घ्या. बघा बरं काय काय होते. 3 1 3 3 असं ते 1
21 पुढचं शून्यच आहे त्यामुळे 21 डायरेक्ट येणार 3 7 21 म्हणजे हे असं येणार. छेदामध्ये इथे येणार 2.5 प्लस ही व्हॅल्यू आहे अशीच येणार. आता यांची परत बेरीज करावी लागेल. टॅन इनव्हर्स ऑफ हे किती होते बघा, हे 13 शेवटचे तसेच राहणार. 3 आणि 2 5 3 आणि 1 4 0.4 आणि 2 6. त्यानंतर हिथं हे शेवटचे 213 तसेच राहतील. त्यानंतर 5 आणि 1 6 आणि 2 आणि 2 4 हे असं येईल. आता हे परत आपल्याला लॉग न सोडवावं लागेल. बघा हे कॅल्क्युलेशन किती वाढत जाते ते. काय काय टर्म्स आहेत. 6.45 पर्यंतच बघू शकतो. पुढचं 3च काय आपण करू शकत नाही. लॉग वरती येऊया इथं. काय बघा परत एकदा पहिली टर्म 0 पॉईंट घेतोय त्याला. 64चा 5 मध्ये 1चा मेन डिफरन्स. 64चा 5 मध्ये 64 5 मध्ये 1चा मेन डिफरन्स हे आहे 8096 आणि 1. 8097 होणार आहे. 8097 लिहून घेतलं इथं. त्यानंतर 4.621 46चा 2 मध्ये 1चा मेन डिफरन्स 46. तर 46 आहे. 46चा 2 मध्ये 1चा मेन डिफरन्स तो इथे येणार. मग 66 46 आणि 1 66 47. तुम्ही पण चेक करून बघा नंतर लॉग टेबल मध्ये. 66 47 या दोघांची वजाबाकी करायची आहे कारण इथे डिव्हिजन आहे. 0 5 6 आणि 4 10 हातचे आले 1 8 मधून 7 केला उरला 1 येणार 0.1450. आता याचा परत अँटीलॉग बघायचा. 0.14चा 5 मध्ये 0.14चा 5 मध्ये तो येतो 1396 येतो. 1396 म्हणजे मला इथं असं लिहावं लागेल 1.396. इथं काही कॅरेक्टरिस्टिक नाहीये त्यामुळे पुढं काही येणार नाहीये त्याच्या. त्यामुळे हे असं येईल टॅन इनव्हर्स ऑफ 1.396. आता परत मला नॅचरल टँजंट्स मध्ये जावं लागेल. बघा हे केवढं उदाहरण आहे ते. नॅचरल टँजंट्स काय सांगितले त्यांनी परत एकदा जरा बघूया. 1.396 पाहिजे मला. 45च्या पुढे येणार कुठंतरी हे कारण टॅन 45 1 आहे. मग 1.396 पाहिजे. काय बघा बरं इथं 39 16 आले. 396 पाहिजे मला. ठीक आहे मग काम करूया. गेलं ते 0.39 हा इथं 54 डिग्री 3916 आहे. मला 396 पाहिजे. नाही मग पुढे जावं लागेल अजून बरंच. 396 इथं आहे बघा आणि त्याच्यातून 9 वजा करून टाकूया आपण म्हणजे मग बऱ्यापैकी होते. 396 अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल. 68 मधून जर 8 वजा केले असते तर ते 60 आलं असतं. 3960 इथं 3959 येईल. चालतं तेवढं अप्रॉक्सिमेशन काय अडचण नाही. 54 डिग्री इथे येणार 24 मिनिट आणि 1 मिनिट. मग 3968 मधून मी हे वजा करतोय मग 24 मधून 1 वजा केले की 23 येणार. 54 डिग्री 23 मिनिट. 54 डिग्री
आणि 23 मिनिट्स हे त्याचं फायनल आन्सर आहे. तर या प्रकारचे अजून 2 उदाहरणं आहेत. फक्त मी तुम्हाला त्याचं बेसिक तयार करून देणार आहे. बाकीच तुमचं तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. मग इथं त्यांनी देताना आता एकच इक्वेशन दिले आणि परत विचारले अँप्लिट्यूड पिरियड आणि इनिशियल फेज ऑफ द मोशन. मग हे जे इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे पहिल्यांदा ते पूर्ण इक्वेशन मी लिहून घेतोय. हे असं दिलेलं आहे. सीजीएस सिस्टम मध्ये आहे. मग काय करूया, ह्याचे 2 पार्ट करून घेऊया. x1 इक्वल टू हे पहिलं इक्वेशन घेतोय मी, आणि x2 इक्वल टू दुसरं इक्वेशन घेतोय. या पद्धतीनं आणि परत त्याला कम्पेअर करा. कंपेअरिंग विथ ए साइन ओमेगा टी प्लस फाय. मग इथं A1 5 सेंटीमीटर येणार, ओमेगा फक्त पाय आलेला आहे इथं, आणि पहिल्या SHM चा इनिशियल फेज तो आहे 0. दुसऱ्या SHM साठी बघा, A2 इक्वल टू 12 सेंटीमीटर, ओमेगा पायच असणार आहे, आणि दुसऱ्या SHM चा इनिशियल फेज आहे π/2. इथून पुढचं तुमचं तुम्ही सॉल्व्ह करायचं. मी तुम्हाला त्याचं बेसिक सगळं तयार करून दिलेलं आहे आणि 2 उदाहरणं आधी आपण सोडवून घेतलेली आहेत. पुढचं एक्झाम्पल हे पण तसंच आहे. इथं बघा इक्वेशन असं दिलंय, x इक्वल टू 8 sin 4πt प्लस 6 cos 4πt सेंटीमीटर मध्ये दिलंय. अँप्लिट्यूड, इनिशियल फेज, पिरियड आणि फ्रिक्वेन्सी एवढं सगळं विचारलंय त्याच्यात. मग पहिल्यांदा ते इक्वेशन आपण मांडून घेऊया, काय दिले ते. दिलेलं इक्वेशन असं आहे, x इक्वल टू 8 sin 4πt प्लस 6 cos 4πt. मग हे एक SHM कन्सिडर करतोय, ही दुसरी SHM कन्सिडर करतोय. म्हणजेच x1 इक्वल टू 8 sin 4πt प्लस 5/1 हे असं येणार. म्हणजे इथं 5/1 किती येणार आहे लिहूया इथं, आणि पुढे कम्पेअर साठी आपण ते 5/1 घेऊया, 0 येणार. मात्र हे जे दुसरे इक्वेशन दिलेलं आहे ते जरा काळजीपूर्वक बघा. हे आहे 6 cos 4πt आहे. मग इथं आतापर्यंतच्या सगळ्या इक्वेशन्स मध्ये दोन्ही ठिकाणी म्हणजे हिथं आणि हिथं साईनच होतं. बघा पाहिजे असलं तर चेक करून तुम्ही. पण आता इथं त्यांनी कॉस दिले. मग याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, थोडस मॅथ्स मध्ये जावं लागेल. साइन π/2 प्लस थिटा म्हणजे कॉस थिटा असते. मग आता आपल्याला कॉस मध्ये त्यांनी दिलेलं आहे, तेच मला साइन मध्ये मांडावं लागेल, कारण त्याशिवाय मी कम्पेअर करू शकत नाही. मग मला हे साइन मध्ये कन्व्हर्ट करून घ्यावं लागेल. हे 6 तसंच राहील, साइन 4πt प्लस π/2 एवढंच फक्त पुढे लिहायचं. आता हे पण पहिलं पण इक्वेशन साइन मध्येच होईल आणि दुसरं पण इक्वेशन साइन मध्येच होईल.
आता तुम्ही याला कम्पेअर करू शकता. कम्पेअरिंग विथ x इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. त्यामुळे इथं लक्षात ठेवा, जोपर्यंत दोन्ही इक्वेशन्स साइन मधली मिळत नाहीत तोपर्यंत कम्पॅरिझन करायचं नाही. त्यामुळे आता इथं व्हॅल्यूज काय करणार बघा बरं. अँप्लिट्यूड हित आहे, इथं आहे आणि हित आहे. पहिली अँप्लिट्यूड A1 इक्वल टू 8 सेंटीमीटर, दुसरी अँप्लिट्यूड A2 इक्वल टू 6 सेंटीमीटर. त्यानंतर त्यांनी याच्यामध्ये पिरियड आणि फ्रिक्वेन्सी पण विचारले, त्यामुळे ओमेगा मांडा. ओमेगा दोन्ही ठिकाणी सेम असणार आहे. हे असेल. त्याच्या पुढं फाय वन बघा, पहिल्या इक्वेशन मधला फेज तो आहे 0 आणि फाय टू दुसऱ्या इक्वेशन मधला तो आहे π/2. इथून पुढे तुमचं तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. ओमेगा साठी तेवढं सोडवून देतो. ओमेगा इक्वल टू 2πn इक्वल टू 4π येणार. हे जर सोडवलं तुम्ही तर n इक्वल टू हे किती होते बघा बरं. पायला पाय कॅन्सल होईल, 2 ने इकडे डिव्हाइड करा म्हणजे हे येणार आहे 2 हर्ट्ज. मग साहजिकच टाइम पिरियड म्हणजेच फ्रिक्वेन्सीचा रेसिप्रोकल घ्यायचा असतो, म्हणजेच येणार 1/2 म्हणजे येणार 0.5 सेकंद. बाकीचं रिझल्टंट अँप्लिट्यूड आणि इनिशियल फेज हे तुम्ही फाइंड आउट करायचं आहे.